नमस्कार. मी डॉक्टर तुषार यशवंत सावडावकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे की वास्तू शुद्धी हवन कसं करावं आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतील. तर वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या यज्ञ साधनेला काही प्रकारचा काही हजार वर्षाचा इतिहास आहे. कारण वेदांच्या नेमक्या काळाबाबत इतिहासकारांचे एकमत नसले तरी वेदांचा काळ किमान काही हजार वर्ष प्राचीन असल्याबाबत इतिहासकारांचे दुमत नाही. विश्वात निर्माण झालेली काही गोष्टी किंवा विश्वात काही निर्माण झाले ते कधीही नष्ट होत नाही. या उष्णता गतिशास्त्राच्या नियमानुसार वातावरणातील टिकून राहिलेली ही यज्ञशक्ती त्या शक्तींना समस्पंदित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती मिळणारच. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 3ऱ्या अध्यायात यज्ञाचे महत्त्व अर्जुनाला सांगितलेले आहे. ऋतुचक्र उत्तम चालवण्यासाठी असलेली यज्ञाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. हवनात्मक याज्ञिक भाग त्यांना दिलेली वैश्विक शक्तीची प्रार्थनेची जोड आणि त्याद्वारे सर्वांचे कल्याण असे मूळ स्वरूप वैदिक यज्ञसाधनेमध्ये आढळते. मानवी उत्क्रांतीचा विचार करता प्राथमिक टप्प्यातील 2 शोध सर्वात लक्षणीय ठरलेले आहेत. तर त्यातला पहिला म्हणजे अग्नीचा शोध आणि दुसरा म्हणजे भाषाशास्त्राचा विकास. अग्नी म्हणजे ऊर्जा आणि अग्नी म्हणजे प्रकाश आणि गती. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळातील अग्नीला अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे जन्मापासून दहनविधीपर्यंत केले जाणारे 16 संस्कार अग्नीशी निगडित आहेत आणि अग्नी हे यज्ञ साधनेचे मर्मस्नान आहे. सदहेतुपूर्वक निर्माण केलेला प्रकाश ही यज्ञाची सोपी आणि सरळ व्याख्या आहे. यज्ञातील होमहवनामुळे वातावरण शुद्धी होतेच असे अनेकांचे मत आहे. पाश्चात्य देशात यावर काही संशोधन झालेले आहे. रशियन वैज्ञानिक एम शिरोविच यांनी या संबंधी संशोधन केलेले आहे. त्यांना असे आढळले की गायीच्या दुधात रेडिओ विकरण म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी प्रतिकार शक्ती असते. तसेच गायीच्या दुधापासून बनवलेले तूप यज्ञात आहुती म्हणून टाकले तर त्याच्यामुळे होणारा धूर यामुळे रेडिओ ॲक्टिव्हिटीला रोध होतो. ज्यामध्ये गोमयेचा उपयोग परमाणू निघणारे किरण असतात ज्याला आपण रेडिएशन बोलतो, तर ते रक्षण करण्यासाठी गोमयाचा वापर करू शकतो. गोमयामध्ये ॲक्टिओ मायसिट्स नावाचे सूक्ष्मजीव असतात असा शीश या शास्त्रज्ञाने शोध लावलेला आहे. हे सूक्ष्मजीव बऱ्याच वनस्पतींच्या रोगावर उपयोगी ठरलेले आहेत. तसे गायीचे शेण जाळल्यामुळे एका क्षेत्रातील तापमान कमी विशिष्ट सीमेपेक्षा अधिक होत नाही आणि या अग्नीतून निर्माण होणाऱ्या धुरामुळे हवेतल्या विषाणूंचा नाश होतो. तसेच हा धूर डोळ्यात गेल्याने डोळ्यातून पाणी येऊ लागते आणि त्याचबरोबर अधिक वयाच्या व्यक्तींच्या दृष्टिक्षमतेत वाढ होते असा निष्कर्ष आहे. आणि थर्मल कॅमेऱ्याने आपण हे तापमान पण देखील आपण मोजू शकतो, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तो कॅमेरा तुम्हाला दाखवलेला आहे. गोमूत्र हे असं पवित्र द्रव्य आहे, हे विषविरोधक कीटकनाशक आहे. गोमूत्रामध्ये युरिया असल्यामुळे ते विषाणू विरोधक, बुरशी विरोधक, कीटाणू विरोधक आहे. पाण्यातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठी ते उपयोगी ठरते. हानिकारक जंतूचा प्रादुर्भाव याने टाळतो. म्हणून सकाळी गोमूत्र शिंपडणं आणि उंबरठा गोमूत्र हळदीने धुणे लाभदायक ठरते. गोमूत्राचा आणि शेणाचा शेतीसाठी, बायोगॅस निर्मितीसाठी आणि रोगजंतू निवारक म्हणून झाडांवर फवारणी इत्यादी करता अतिशय उत्तम आहे. महाराष्ट्रातील कराड इथे आपले गाव या प्रकल्पामध्ये ही संकल्पना रुजवण्यात आलेली आहे आणि मी स्वतः ती बघितलेली आहे. पौर्णिमामध्ये म्हणजे वास्तू हवनामध्ये तांदूळ, काळे तीळ, पांढरे तीळ, ऑस्ट्रेलियन सेज, तंत्रलोबान, धूप तसेच 21 प्रकारच्या शुद्ध वनस्पती जसे खैर आहे, बेल आहे, लिंब आहे, उंबर आहे, रुई आहे, अशा इतर अनेक वनस्पतींची समिधा याचबरोबर गायीच्या तुपाने हवन केल्यास इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलिन ऑक्साईडची निर्मिती होऊन उत्पन्न होणाऱ्या धुरामुळे वायुमंडलातील अपायकारक कीटकांचा नाश होतो असा एक रिसर्च आहे. फ्रेंच वैज्ञानिक प्रोफेसर टिलवर्ड असे म्हणतात की साखरेच्या आहुतीने निर्माण होणारा धूर वातावरण शुद्धी करतो, त्यामुळे कांजण्या किंवा गोवर इत्यादी जंतूंचा नाश होतो. साखर आणि तूप यांच्या मिश्रणाने होणारा धूर श्वासावाटे घेतल्यास खोकला नाहीसा होतो. हृदय आणि मेंदू उत्तेजित होतात. अर्थातच यावर अधिक संशोधन पाश्चात्य देशात
होत आहे. आता वास्तूचे जवळजवळ 54 महादोष सांगितलेले आहेत. या दोषांना मुळापासून नष्ट करण्याची शक्ती आपल्या गोमातेत आहे. केवळ गोट्याच्या छायेतही मोठमोठ्या वास्तूंच्या व्याधी नष्ट होतात. तसेच गोट्यातील माती विशिष्ट विधीद्वारे घर बांधताना घराच्या पायामध्ये घातली तर त्या घरावर कधीही कर्ज होत नाहीत असे जुने जाणकारी व्यक्ती सांगतात आणि तसे अनुभव लोकांना आलेले देखील आहेत. आता विज्ञानामध्ये सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रिपिटल या दोन्ही गतीच्या संकल्पना आहेत. सेंट्रिफ्युगल म्हणजे काय? तर केंद्रबिंदूकडून सर्व दूर जाणारा शक्ती प्रवाह किंवा प्रभाव. आणि सेंट्रिपिटल म्हणजे काय? तर अनेक दिशांनी एका विशिष्ट केंद्रबिंदूकडे येणारा शक्ती प्रवाह. जर एखादी मत्सरग्रस्त वास्तू असेल तर त्या मत्सरग्रस्त वास्तूत सेंट्रिपिटल प्रवाहामुळे अनेक तऱ्हेचे अनेक दिशांनी येणारे मत्सर विष एखाद्या दोषग्रस्त विशिष्ट वास्तूत साठत राहतात. तर त्या उलट पुण्यक्षेत्रातून सेंट्रिफ्युगल प्रवाहामुळे किंवा प्रवाहाप्रमाणे पुण्यशक्ती सर्व दिशांना पसरत असते. वातावरण शुद्धी त्याचबरोबर संकल्प पूर्ती यासाठी वास्तुशांती ही पद्धत अतिशय उपयोगी आहे. वास्तुसहस्त्र लेखावली या ग्रंथात मी त्याच्यावर माझा जे काही रिसर्च आहे किंवा माझं जे संशोधन आहे ते मी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आपण जरूर वाचावे ते. वास्तुशांतीनिमित्त केलेल्या या यज्ञात उच्च हेतूने प्रज्वलित केलेल्या प्रकाशाला आणि प्रार्थनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यज्ञसमूह केल्या जाणाऱ्या प्रार्थनांचे मुख्य ध्येय म्हणजे यज्ञातील प्रमुख देवता अथवा ब्रह्मशक्तीला संतुष्ट करणे. परंतु विश्वाचा उगम स्तोत्र असणाऱ्या शक्तीपर्यंत पोहोचण्याचे यज्ञ हे उत्तम असे एक साधन सांगितलेले आहे. प्राचीन काळी दिलेल्या वेदधर्माचे सार यज्ञ, दान, धर्म, तप, कर्म आणि स्वाध्याय यामध्ये सांगितलेले आहे. अग्नी उपासना अत्यंत प्राचीन आहे, जिथे जे मूळ स्वरूप जे अवडंबर रहित आहे. सारांश म्हणजे काय की सर्वप्रथम धर्म म्हणजे अग्नी उपासना आणि ही उपासना म्हणजे धर्म आणि अंतिम कल्याणाकडे नेणारी संयमित जीवन पद्धती आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त ही दोन महत्त्वपूर्ण नैसर्गिक तालचक्र आहेत. यामध्ये होम हवनाची प्रक्रिया प्रामुख्याने आधारित आहे. तर यामध्ये काय होतं की सूर्योदय आणि सूर्यास्तमुळे सृष्टीतील वातावरण, वनस्पती, प्राणी, मानवी शरीर व मन यावर महत्त्वपूर्ण परिणाम घडतात. योगशास्त्रामध्ये संधी समयाचे महत्त्व जाणून काही ठराविक योगक्रिया आणि श्वसनक्रिया सांगितलेल्या आहेत. सजीवांच्या शारीरिक चयापचयाच्या प्रक्रिया जन्मतः तसेच नैसर्गिकरित्या एका विशिष्ट शारीरिक वेळापत्राचे किंवा बायोलॉजिकल क्लॉक पालन करीत असतात असे वैज्ञानिक संशोधनातून आढळलेले आहे. उदाहरण, सूर्योदय झाला की मनुष्य तो झोपेतून उठून कामाला सुरुवात करतो आणि सूर्यास्तानंतर तो थकून विश्रांती घेतो. हे बायोलॉजिक क्लॉक जर बिघडले तर त्या व्यक्तीचे ओढाताण होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर किंवा निर्णयशक्तीवर होतो. आणि तेच बायोलॉजिकल क्लॉक जर सुरळीत चालले म्हणजे चालावे त्यासाठी आपण थोडक्यात म्हणजे आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण वास्तुशुद्धी व्हावी यासाठी उत्तम पर्याय म्हणजे पौर्णिमा हवन करावे. तर प्रत्येक वेळेला पौर्णिमा हवन वास्तुशुद्धीत जर केले तर तुम्हाला त्याचे निश्चित लाभ मिळू शकतात. तुमच्या कार्यसिद्धीसाठी आहे, सुखसमृद्धीसाठी आहे आणि नकारात्मक ऊर्जा किंवा जागेतील दोष घालवण्यासाठी हे हवन तुम्ही निश्चितपणे करू शकता. आणि या हवन सामुग्रीबद्दल सर्व औषधी वनस्पतीचा समावेश आहे. जसे काही मी औषधी वनस्पती मगाशी मी काही सांगितलेलं आहे. कोणत्याही पौर्णिमेला ही हवन शुद्धी प्रक्रिया तुम्ही चालू करू शकता आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 12 तरी तुम्ही पौर्णिमा कराव्या असं माझं तुम्हाला सांगणे आहे. आणि जर तुमची एखादी इच्छा असल्यास तर तुम्ही ते पुढे पौर्णिमा हवन चालू ठेवू शकता. पौर्णिमेच्या सूर्योदयाला अथवा सूर्यास्ताला हा विधी करता येतो. विधी करायच्या अगोदर घरामध्ये केर काढावा, त्या केरामधील चिमूटभर धूळ हवनकुंडामध्ये टाकावी आणि पौर्णिमेच्या सूर्योदयाला जर हा आपण विधी करणार असाल तर पूर्वेकडे तोंड करून हा हवन विधी करावा आणि पौर्णिमेच्या सूर्यास्ताला हा विधी आपण करणार असाल तर पश्चिमेला तोंड करून हा हवन विधी करावा. पंचांगामध्ये तर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे कोष्टक दिलेले असते. हवनकुंड हे तांब्याच्या आणि पिरामिडच्या आकाराचे असावे. हवनविधी करायच्या अगोदर आणि विधीची जागा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी. तेथे तांब्याचे पिरामिडच्या आकाराचे भांडे ठेवावे. त्यामध्ये एक शेणाची गोवरी ठेवावी. त्यानंतर
हवन समिधा सामुग्री पेटीतील सर्व वनस्पती त्यामध्ये ठेवाव्या. 1 चमचा गाईचं शुद्ध तूप टाकावे. कापराने अग्नी प्रज्वलित करावा. अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर हवनविधीसाठी काही मंत्र दिलेले आहेत, ते मंत्र तुम्ही जपावे. काहीच जर जमलं नाही तर निदान गायत्री मंत्राचा तरी 11 वेळा जप करावा किंवा वास्तुशुद्धी मंत्राचा 11 वेळा जप करावा. बसण्यास उत्तम असे दर्भासन घ्यावे. त्यानंतर आहुती अग्नीच भस्म होईपर्यंत अग्निकुंडापुढे तुम्ही शांतपणे बसावे. त्यावेळी मन जेवढे शक्य तेवढे निर्विकार करावे. असा हा हवनविधी पौर्णिमेच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस करावा. हवनविधी पूर्ण झाल्यानंतर हवनविधीमधील रक्षा गाळून घ्यावी. घरातील सर्व सदस्यांनी ती रक्षा कपाळावर रोज लावावी. अगदी पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्ही रोज सकाळी तीर्थस्वरूप तुम्ही पिऊ शकता, तीर्थरूप प्राशन करू शकता. आणि घरामध्ये ही चिमूटभर उदी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही उंबरट्यावर टाकू शकता. तर काही जे मंत्र आहेत ते मंत्र तुम्ही माझ्याकडे एक आम्ही जे बनवलेलं शुद्धी हवनाचं हे एक पॅकेट बनवलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळ्या समिधा आहेत आणि सगळ्या औषधी समिधा आहेत. तर हे तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला मी वरती मगाशी मी जसं सांगितलं तसं तुम्ही ते सगळी औषधी सामुग्री तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही हवनविधी तुम्ही करू शकता. तर हा हवनविधी पौर्णिमेला करण्यामागे एक वैज्ञानिक कारण असं आहे की त्या दिवशी कोणत्याही पौर्णिमेस पृथ्वीच्या एका दिशेस सूर्य असतो तर तिच्या दुसऱ्या बाजूस चंद्र आलेला असतो. या दोन्हींचे गुरुत्वाकर्षण परस्पर विरुद्ध दिशेस मानवी शरीरावर परिणाम करत असल्यामुळे मानवी शरीरातल्या ऊर्जेवर आणि वास्तूवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. आपल्या वास्तूमध्ये आणि शरीरामध्ये शुभ ऊर्जेचे भ्रमण होण्यासाठी वरील विधी पौर्णिमेला करणे आवश्यक आहे. या हवनामध्ये औषधी वनस्पतीच्या धुरामुळे आणि हा धूर अतिशय सूक्ष्म असल्यामुळे तो श्वसनाद्वारे शरीरात मिळून एक श्वसन यंत्रणा काय होतं तर नाडी षटचक्र शुद्धी होण्यास तुमची मदत होते. त्याचबरोबर वास्तूमधील वातावरण देखील शुद्ध होते. वातावरण शुद्ध होऊन वातावरण रोगजंतुमुक्त होऊन शुद्ध आणि प्रसन्न होते वातावरण. यज्ञावर अनेक शास्त्रज्ञांनी शोध करून त्यावर प्रबंध सादर केलेले आहेत आणि ह्या वातावरणातील ऊर्जा मोजण्यासाठी आम्ही GDV स्पुटनिक या यंत्राचा रशियन यंत्राचा आपण वापर करू शकतो आणि ऊर्जा आपण मोजू शकतो. आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल ऋषी मुनींबद्दल आदर बाळगून वरील पौर्णिमा हवन सूर्योदय आणि सूर्यास्त वेळेत गायत्री मंत्रासहित श्रद्धापूर्वक केल्यास निश्चितपणे आपणास त्याचा फायदा होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे मंडलाकृती भ्रमण होऊन एक प्रकारची मानसिक शांतता प्रस्थापित होते. तर आम्ही हे एक H3 गोल्ड एक लेकर अँटिना आहे. हा ॲडव्हान्स लेकर अँटिना आहे. याने पण एक वेगवेगळ्या कॉस्मिक एनर्जी ग्लोबल एनर्जी टेलोरिक एनर्जी आपण ह्याद्वारे हवनातना निर्माण होणारे एनर्जीचे इफेक्ट आपण ह्याद्वारे मोजू शकतो. त्याचबरोबर RFI ने पण आपण फ्रिक्वेन्सी मोजून आपण हवनातले इफेक्ट हवनाद्वारे झालेल्या ऊर्जेचे आपण इफेक्ट यांनी मोजू शकतो. बायोफिल्ड रीडर नावाचा कॅमेरा आहे. त्यांनी तर लाईव्ह आपण एनर्जी मोजू शकतो. तर तुम्ही त्याचे फोटो घेऊन आपण बघू शकतो की यज्ञापूर्वी असलेल्या वातावरणाचा काय प्रभाव आहे आणि यज्ञानंतर झालेल्या वातावरणाचा काय प्रभाव आहे हा आपण मोजू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्याचबरोबर काही प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहे. जसं वास्तुशुद्धी हे एक प्रॉडक्ट आम्ही तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कर्स रिमूव्हली बाथ पावडर आम्ही तयार केलेला आहे. मनी अट्रॅक्शनसाठी काही औषधी वनस्पतींचा वापर काही करून आम्ही पावडर्स तयार केलेले आहेत. ते ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला लाभ होऊ शकतो. फक्त तुमची सकारात्मकता आणि तुमची मेहनत ह्या दोन्हीद्वारे आपण एक निसर्गाशी सुसंवाद साधून आपलं इच्छित असं कार्य तुम्ही साध्य करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ माझा शांतपणे बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करावं आणि याविषयी अधिक जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर माझ्या ऑफिसला किंवा मला तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.